नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? तर घोसावळ्याची भाजी कशी करायची? काही माणसं घोसावळ्याची भाजी आवडत नाही म्हणतात आणि काही माणसं खूप आवडीने बनवतात आणि खातात. पण घोसावळ्याची भाजी अशा पद्धतीने बनवा, खूप छान आणि सगळे खातील. घोसावळ्याचे पकोडेसुद्धा बनवले जातात. तर घोसावळे मस्त बारीक कट करून घ्यायचे आहेत धुवून. त्यासाठी कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता धुवून घ्यायचं मस्त. माझ्या तर लहान मुलं पण खूप आवडीने खातात आणि नवरोबा पण खूप आवडीनं खातात. तर घोसाळा असा मस्त कट करून घेतला. त्यामध्ये मग कढई गरम करायला ठेवायची, तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, मिरची पावडर, कांदा टाकायचा, परतून घ्यायचा आलटून पलटून. वरून टोमॅटो टाकायचं, कोथिंबीर, कढीपत्ता टाकायचा आणि घोसावळे टाकायचे. मस्त झाकून ठेवून व्यवस्थित झाकून ठेवायचं. कांदा टोमॅटो मस्त परतून द्यायचं तेल सुटेपर्यंत. नंतर मग घोसावळे टाकायचे. घोसावळे टाकल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच की वरून आपली हरभऱ्याची डाळ असती ती डाळ टाकायची. बरेच जण मूग डाळ टाकत आहेत, त्यामुळं छान भाजी लागत नाही. घोसावळ्याची भाजी करताना नेहमी हरभऱ्याची डाळ ही अर्धा 1 तास भिजत ठेवायची. गरम पाण्यात ठेवली भिजत तरी चालते. खूप छान आणि खूप टेस्टी लागते हरभऱ्याची भाजी. घोसावळ्याची भाजी ही हिरव्या मिरचीची पण बनवू शकतात. चला तर मग अशा प्रकारची भाजी झाली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.